जय हरी. एकादश स्कंधाच्या 19व्या भागाला सुरुवात करूया. भक्तमंडळींनो, जीवपणाचं मुख्य लक्षण काय आहेत? तर अहंकार, मीपणा, कर्तेपणाचा अभिमान किंवा कर्तृत्व मद. आणि अहंकारामुळे आपण आपल्या मूळ स्वरूपापासून खाली घसरतो. कर्तेपणाचा अभिमान हा संसाराचा प्राण असून त्याच्या जोरानेच माया पोसली जाते. अहंकारामध्येच देहबुद्धीचं मर्म साठवलेलं सापडतं आणि त्याच्या कचाट्यातून सुटण्यास एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताला शरण जाणं. शरणांगतीनं जीव भगवंताशी तद्रूप होऊन शिवस्वरूप बनतो. त्याच्या ठिकाणची देहबुद्धी नाहीशी होऊन तिथे आत्मबुद्धी प्रगट होते. देहोहम हे जाऊन जीव आता देवोहम असं म्हणू लागतो. या अर्पण विषयांचं वर्णन करण्याच्या निमित्तानं नाथांनी आत्मसाक्षात्काराचं सविस्तर चित्र इथे रेखाटलं आहे. कसं? तर मनानं, कर्मानं आणि वाणीनं या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं जो भक्त भगवंताच्या चिंतनात रंगतो त्याचा अहंकार पण परमात्म्याला अर्पण होऊन जातो. आता त्या अर्पणाची लक्षणं कशी बघू? तर ज्याप्रमाणे समुद्रामधील तरंग हा तरंगरूपानं वेगळा दिसतो, पण वास्तविक पाणीरूपानं समुद्राशी तो एकरूप असतो. अभेद भावानं तो म्हणू शकतो. कोण? समुद्र. कुणाला? तर आपल्याला, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना. काय म्हणेल तो? तर जगाला शांत करणारा, नवजीवन देणारा, तसंच चातकाची तृष्णा हरण करणारा मेघ खरोखर माझ्याचपासून झाला आहे. माझ्याच योगानं ध्यान, हे सगळीकडचं ते धान्य वगैरे आहे ना, ते माझ्याच मुळे पिकतं. माझ्याच योगानं नद्या भरून वाहतात. त्या समुद्राशी ऐक्य पाहून पुन्हा मलाच येऊन मिळतात. आता हे समुद्र, अर्थातच समुद्राचं पाणी, हे जर असं सगळं म्हणत असेल तर अगदी याच न्यायानं भक्त भगवंताशी तद्रूप झाल्यावर आपलं मूळचं पूर्णत्व पावतो. अर्थात त्यानंतर मी ब्रह्म आहे या भावनेनं तो भजन करू लागतो. जसं कालिका मातेचा अभिषेक करताना आपल्या विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस ते म्हणायचे, आई आता दही वाहिलं, दही टाकलं, आता दूधही टाकतो आणि मग आपल्याच देहावर ते दुधाचा अभिषेक करायचे. कारण का? तर तेव्हा त्या भावनेमध्ये तू आणि मी हा वेगळा राहत नाही. मग काय होतं? तर देहबुद्धी जळून जाऊन आत्मबुद्धी उदय पावल्यावर तो म्हणू लागतो की मी त्रिभुवनाचा निर्माता आहे. आता आत्तापर्यंत जीवाला अहंकार होता आणि अहंकारामुळे तो देहोहम म्हणत होता. पण आता त्याला सद्गुरूंची प्राप्ती झाली. कृपाळू, श्रद्धाळू आणि ब्रह्मनिष्ठ, वेदा अध्ययन करणारे, सगळ्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न असणारे सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्वस्वरूपाची जागृती होते, आत्मस्वरूपाचं दर्शन होतं आणि मग त्यावेळेस तो देहोहम असं न म्हणता देवोहम असं म्हणतो. आणि मग तो म्हणू लागतो की मी त्रिभुवनाचा निर्माता आहे. मी कर्म करून अकर्ता आणि सर्व भोग भोगून नित्य अभोक्ता आहे. सगळ्या लोकांमध्ये माझी सत्ता चालत असून सगळ्यांचं नियमन मीच करतो. सकळांचा शास्ता मीच, सर्वांना सर्वपणानं प्रकाशित करतो. माझ्या वाचून दुसरं काहीच नसल्यानं सगळ्या प्राणीमात्रांना व्यापणारा मीच. इतकंच नाही तर व्याप म्हणजे व्यापलं जाणारं जे सगळे प्राणीमात्र आहेत, किंवा व्यापक म्हणजे व्यापणारा आत्मा, हे दोन्हीही मीच आहे. म्हणजे मग
हा जो आत्मतत्वावर आलेला जो भक्त असतो, त्या भक्ताला इतर प्राणी आणि मी हे वेगळेपणाने राहत नाही. आणि म्हणून आपण पाहतो ना, नामदेव तुपाची वाटी घेऊन गेले, तुकाराम महाराज चिमण्यांना त्या दाणा खाताना आपण तिथे गेलो, अरे 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 त्या उडून गेल्या, म्हणजे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठेतरी भेद उरलेला आहे, अभेद राहिला नाही. आणि मग पुन्हा त्यांनी गायन करायचं आणि त्या चिमण्यांना आपल्याजवळ बोलवून घ्यायचं, त्यांना दाणे खाऊ घालायचे. म्हणजे तिथे राखण करताना, शेतामध्ये राखण करताना जर त्या चिमण्या दाणे खात असतील तर राखणदार काय करतो, पाखरं आली तर उडवून लावतो. पण मग हे काय म्हणायचे तुकाराम महाराज, खाने वाला राम खिलाने वाला राम तो मेरा यहाँ क्या काम, असं म्हणून ते त्यांना न हाकलता छान भजन म्हणायचे आणि त्या चिमण्यासुद्धा ते भजन ऐकत बसायच्या. म्हणजे इथे प्राणी मात्र आणि मी हे वेगळे राहिलो नाहीत. नाथ महाराजांनीसुद्धा त्या गर्दभामध्ये भगवंत बघितला आणि जी कावड होती, एवढ्या महत् प्रयत्नातून आणलेली ती कावड त्याच्या मुखामध्ये रेती केली, तेव्हा त्याला आपल्यापेक्षा वेगळा पाहिला नाही. अर्थात त्यातही त्यांना ब्रह्म दिसला. आणि म्हणूनच जो खरा भक्त आहे तो म्हणतो, उत्पन्न होणारं आणि उत्पन्न करता दोन्ही मीच. आपलं एक पण न मोडता जगद्रूपानं दिसणारा देव तो मीच. देवांचा आधिदेव तो मीच. देवामध्ये देवपणाचा भाव तो माझाच भाव होय. नाशवंत पदार्थात शाश्वत तत्व ते मीच. शाश्वतामध्ये शाश्वतपणा दिसतो तो देखील माझ्यामुळेच. ईश्वराच्या ठिकाणी जी जी सत्ता आढळते ते सगळं काही माझंच सामर्थ्य असल्यामुळे भगवंतामधील भगवंतपण माझ्यामुळे आहे. प्रकृती पुरुषांचा जनक तो मीच. आता हे ऐकताना एखाद्याच्या मनामध्ये शंका येईल, मीच चालू आहे ना मग इथे मीचा अहंकार येत नसेल का? तर नाही. कारण इथे मी म्हणजे देहरूपानी नाही आहे, तर देवरूपानी आहे, तत्वरूपानी आहे. आणि म्हणून हा जो भक्त आहे तो म्हणतो, पंचमहाभूतांचं तत्व ते मीच. मी निर्विकल्प खरा, पण सृष्टीरचनेचा संकल्प माझाच. सगळ्या कारणांचं अनादिकारण मी. समाधीची समाधी तो मी. आत्म्याची शुद्ध जाणीव ती माझ्यामुळेच. मी अजन्म असून न जन्मता जन्म घेतो. मी अकर्म असून न करून कर्म करतो. अर्थातच पुरुषोत्तमाला उत्तमपणाचा मोठेपणा माझ्यामुळेच आहे. कसा? तर सच्चिदानंद स्वरूप ते मीच असल्यानं सत शब्दानं मीच अनुभवास येतो आणि निर्भंग आणि शुद्ध आनंद तो मीच होय असं समजतं. एवढंच नाही तर हा भक्त म्हणतो, सूर्याला माझ्यापासून तेज मिळतं. माझ्यामध्येच चिद आकाशाला अवकाश लाभतं. माझ्या सत्तेनं जगन्निवास जगात विलास करतो. म्हणजेच काय आहे तर हा भक्त आणि भगवंत इतके एकरूप आहेत की जशी भगवंताला माया काहीही करू शकत नाही. मायासुद्धा भगवंताचं वर्णन करता करता लाजते आणि दूर सारल्या जाते. भगवंताच्या जवळ ती येऊ शकत नाही. तर हा भक्तसुद्धा भगवंताशी एकरूप झालेला असल्यामुळे तो काय म्हणतो, माझ्यामुळेच मायेला अजपणा येतो, म्हणून तिला अजा म्हणतात. अगदी पूर्ण निर्जीव पदार्थांचं बीज ते मीच. माझ्या सत्तेनंच आत्मस्वरूप व्यक्तदशेला येऊन स्वानंदात नाचतं. मी सर्व आधारांचा आधार, तसंच जगदीश्वराचा ईश्वर, परमपुरुषाचा पुरुष आणि परेशाचाही परेश आहे. माझ्या सत्तेनं असत सत बनतं आणि अचित चित बनतं आणि आनंदाला आनंदपण येतं. मी सगळ्या सिद्धींचं मूळ सिद्धी, तसंच सगळ्या ज्ञान करून देणारी बुद्धी तीही मीच आहे. आता आपण पंचीकरणामध्ये बघतो की आमचा हा देह जो आहे
हा पंचमहाभूतांचा आहे. यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरण. तर या 4 अंतःकरणामध्ये आम्ही काय काय बघतो, तर अहंकार, मन, बुद्धी, चित्त. तर यातली जी बुद्धी आहे ती बुद्धीसुद्धा मीच. मी सगळ्यांच्या पलीकडं असल्यानं मोक्ष देखील उपाधीच आहे. म्हणजे याला मोक्षाची देखील गरज नाही. कारण का, हा भगवंताशी एकरूप झालेला आहे. मग याच्या सगळ्या मोहांचा क्षय झालेला आहे. याची सगळी संसार बंधनं तुटून गेलेली आहेत. याला कोणत्याही गोष्टीची अभिलाषा नाही. आणि म्हणूनच खरा स्वधर्म तो मीच. माझ्या ठिकाणी ब्रह्माला विश्वाचा विसर पडतो. मग काय होतं, ब्रह्माची परमावधी जे परब्रह्म ते मीच. ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या अंशांचा अंश धारण करतात. कारण दशावतारांचा मूळ अवतार तो मी. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, माझी खरी थोरवी मलाही कळत नाही. आणि म्हणून भगवंताचं वर्णन करता करता नेती नेती म्हणत श्रुतीसुद्धा शांत झालेल्या अशा अभिमानाच्या अनेक अंगांनी भक्त भगवंताचं भजन करतो. मी ब्रह्म आहे या दृढ भावनेनं आपणच आपल्याला पूर्णत्वानं समर्पण करतो. जीव पण त्या परमात्म्याच्या ठिकाणी लय पावल्यावर मग अभिमान ज्या कल्पना करतो त्यांच्याशी भक्त तद्रूप होतो. ज्या सगळ्या कल्पना तो स्वतःच होतो. मी ब्रह्म आहे हे पूर्णत्व खरं, पण तेही तो आपल्या मूळच्या पूर्णत्वात अर्पण करतो. आणि ब्रह्मास्मी म्हणजे हे जे ब्रह्म आहे तेही मीच या अवस्थेत अतिविशाल अहंकार असल्यानं तिथे देखील अर्पणाची क्रिया होते. आता हा अहंकार वाईट नाही आहे बरं का. आणि त्याच्या पुढे जाऊन भक्त आपला अभिमान ब्रह्मार्पण करतो आणि तद्रूप होऊन भक्ती करतो. ही श्रेष्ठ भक्ती होय. या भक्तीनं देहबुद्धीचा केर निःशेष झाडून काढून जो अहंकार उदय पावतो तोच अपरोक्ष आत्मसाक्षात्कार होय. आता हा अहंकार म्हणजे वाईट नाही, तर हा बुद्धीचा केर कचरा काढून टाकल्यानंतर जो उदय झाला तो अपरोक्ष आत्मसाक्षात्कार. मग मी आत्मा आहे असा संपूर्ण निर्धार पाहून भक्त पूर्णत्वानं वागू लागतो. साक्षात्काराच्या अवस्थेमध्ये मीच मननाचं मनन आणि स्मरणाचं नित्यस्मरण आहे अशी प्रतीती येते. तिथे चिंतन धर्मा वाचून चित्ताला आत्मचिंतन घडतं. खरोखर आत्मस्वरूपाची प्राप्ती सहसा होत नाही. स्वचित्तानं आत्मस्वरूपाचं अखंड चिंतन केल्यानं स्वानुभव हा उदय पावतो. अप्राप्ताची प्राप्ती होते. त्यावेळी चित्त ठामपणे ज्याचं चिंतन करू लागतं ते सगळं काही स्वतःच बनतं. आपण म्हणतो की आम्हाला परब्रह्म परमात्मा प्राप्त होणार नाही, तो अप्राप्त आहे. नाही, तो प्राप्तच आहे. पण तो प्राप्त असताना या भावनेमध्ये चिंतन केल्यानंतर त्या प्राप्ताचीही प्राप्ती आम्हाला होते. मग आम्ही तिथेही म्हणू शकतो की आत्तापर्यंत जे मी म्हणत होतो अप्राप्त, तर त्या अप्राप्ताची प्राप्ती होते. त्यावेळी चित्तही ठामपणे त्याचं चिंतन करू लागतं आणि हे सगळं जे काय आहे ते तो भक्त स्वतःच बनतो. हीच आत्मज्ञानाची प्रतीती होय. या प्रतीतीनं ब्रह्मार्पण होऊन चित्त आत्मस्वरूपाला भजू लागतं. जय हरी.